नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. गर्वेलाच्या या ठिकाणी आपल्या भेटीसाठी आलेले आहे. वो दिया होता ना तेरे को मैंने मेरे पास लगा लिया होता है 1000 रुपये ऐसा एक फोटो अरे आम्ही कोण एक तारखे म्हणणार नाही कारण ते पुणे वापरायचं आणि एक तुम्ही करू शकता भाऊ टीव्ही टेप रेकॉर्ड पेट्रोल पंप दाखव. आणि भाई दुसरे ते आहे का राजा भाऊ काय काय लागता है राजा जबरदस्त माझी आठवण काढली पण छोटी त्यांच्यावरती प्रभाव दादांचा जास्त आहे आणि असं त्यांचं पण केलं चला परिवर्तन झालंय तुमच्यामध्ये बी तालुक्यामध्ये बी आनंद आहे आम्हाला दादाचा माणूस म्हणणार दादा आल्यावर नसतो ना कधी तुमच्याच लोकांनी बसवले पुन्हा गाडी वेगवेगळे आणले आणि ते सांगतात होणार आम्ही एवढे आणले तेवढे आणले सांगितलं होतं ना बरं कुठेतरी भाषणात कांत पण तुमची सभा नंतर कंटिन्यू घेऊन तुमचे विचार मांडले तरी माझी काही हरकत राहणार नाही. हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदराव दिघे यांना वंदन करून आज आपल्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये होत असलेल्या संगमनेर नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवार नगराध्यक्षपदाच्या सुवर्णाताई खताळ तसेच आपल्या
प्रभागाचे उमेदवार रवींद्र देवराम म्हस्के, संगीता भारत गवळी, व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रभाग क्रमांक 6चे राहुल नंदकुमार भोईर, शोभा सुनील घुले, तसेच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे आमचे मार्गदर्शक संतोषजी रोहम, व्यासपीठावरील जनार्दन पाटील आहेर, सहाने सर, उपस्थित सर्वच मतदार बंधू आणि स्वाभिमानी मतदार बंधू आणि भगिनींनो, प्रभाग क्रमांक 5 निवडणूक सुरू झाल्यापासून चांगला चर्चेत आला. त्याला कारण म्हणजे जी जोडी आपण दिली म्हस्के आणि गवळी, या जोडीने समोरच्यांना चांगला घाम पडला. आपले उमेदवार एकदम सामान्य परिवारातील, सामान्य कुटुंबातील उमेदवार आहे. एकदम चांगल्या पद्धतीने आज त्यांनी प्रत्येक घराघरात जाऊन प्रत्येकाच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा शब्द ते देत आहे. आणि त्यांनी जो जो शब्द या प्रभागातील लोकांना दिला असेल तो पूर्ण करण्याची ग्वाही मी तुम्हाला सगळ्यांना इथे या निमित्ताने देतो. हा प्रभाग तसा म्हटला तर इंदिरानगर, चैतन्यनगर इथं दोन्ही माजी नगराध्यक्ष होऊन गेले. माजी नगरसेवक कितीतरी वर्षापासून राहिले. पण इथलं कसं होतं, नगरपालिका एक ठेकेदार चालवत होते, नगरसेवकच ठेकेदार झाले होते. त्यामुळे बरेचसे प्रश्न खडी आमचीच घ्या, मुरमय आमचाच घ्या आणि वाळू आमचीच घ्या, नाही तर काम करू नका, ही पद्धत होती. पण मधल्या कालावधीमध्ये जेव्हा मला कळालं होतं क्रेशर लई जोरात चालू आहे, तर मीच बंद पाडले होते, कारण ते नियमानुसार नव्हते. कायद्याच्या राज्यामध्ये सगळ्या गोष्टी कायद्याने झाल्या पाहिजे. ज्यावेळेस काहींना अतिविश्वास येतो त्यावेळेस त्यांचा अतिविश्वासाला आमच्याकडे सगळ्या पद्धतीची औषधं असतात. त्यामुळं रवीने सांगितलं, रवीचं खरंच अभिनंदन करेल. तो म्हणला का मला टीका टिप्पणी करायची नाही, मला विकास करायचा आहे. हेच विजन आपल्या सर्वांचं आहे. आपल्याला विजन 1 विजन 2 मध्ये खेळत नाही बसायचं. विजन 1 गेलं, विजन 1 दुर्गाताई तांबे, विजन 2 मैथिली तांबे, याच्यापेक्षा दुसरं विजन यांच्याकडे काहीच नाही. त्यामुळं आपल्याला हा ज्या तुमच्या प्रभागातील समस्या आहे, पुकळीस तो नोंदी काढणं हे खूप अवघड काम नव्हतं. हे महसूल मंत्री सुद्धा काढू शकतात आणि महसूल मंत्रीच काढतात पुकळीस तो नोंदी. संगमनेरला किती वर्ष महसूल मंत्रीपद मिळालं होतं? आमच्या संतोष भाऊंनी सांगितलं 7.5 वर्ष महसूल मंत्रीपद मिळालं होतं. परंतु जर मी आमदार झाल्यानंतर, मी प्रयत्न केल्यानंतर जर तुमच्या पोकळीस नोंदी कमी व्हायला सुरुवात झाली तर फ्लेक्स दुसरेच लागले इथं. पण ठीक आहे, फ्लेक्स आपण काय फ्लेक्स नेते नाहीये. आपल्याला जनतेने, जनतेच्या मनामनातून आणि जनतेने आमदार केलंय, त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं. पण इंदिरानगर वासियांनी याचा जाब त्यांना विचारला पाहिजे का इतके वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, 40 वर्ष आमदार होते, मंत्री होते, महसूल मंत्री होते, तरी तुम्ही आमच्या पोकळीस नोंदी का कमी केल्या नाही? या भागात संध्याकाळी महिला फिरताना बरेचसे मंगळसूत्र महिलांचे गेलेत असे तक्रारी आहेत. त्यासाठीच आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये सीसीटीव्ही लावायचे. यांनी का नाही लावले माहिती का? यांच्या वाळूच्या गाड्या रात्रीच्या फिरत्या, यांच्या मुरमाच्या गाड्या रात्रीच्या फिरत्या, त्याच्यामुळे यांना सीसीटीव्ही नकोय. पण आपल्याला महिला सुरक्षतेला आपण प्राधान्य देतो. महिला सुरक्षा करताना आपल्याला महिलांचं आर्थिक सक्षमीकरणाला सुद्धा घेऊन पुढे जायचंय. आज तुमच्या इथं गार्डन झालंय, गार्डन मधल्या वस्तू भंगारमध्ये विकल्या गेल्या. बरं, यांना भंगाराचा पैसा पुरत नाही, आता अमरधामचा पैसा पुरत नाही यांना. किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण हे एक समाजसेवा म्हणून तुम्ही बघितलं पाहिजे. पण जर राजकारणाला तुम्ही व्यवसाय म्हणून बघितलं तर मग कुठेतरी तुमचं निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये पतन झाल्याशिवाय राहत नाही. बऱ्याचशा आरक्षणाचा मी शब्द दिलाय, शिंदे साहेबांनी सुद्धा शब्द दिलाय, आणि शिंदे साहेब जे आहेत ते जे बोलतात तेच करतात आणि जागेवर निर्णय घेतात. यांच्यासारखं 40 वर्ष झाल्यानंतर, सत्ता गेल्यानंतर आज म्हणायला लागले की आम्ही तुमचं आरक्षण उठवतो, आम्ही तुमचा रस्ता बनवून देतो, आम्ही तुमच्या नळाला पाणी आणून देतो.
40 वर्ष काय झालं होतं? आता फक्त संधी साधूपणा, सत्ता गेल्याच्या दुःखातून वैफल्यातून पुढे येतात. रवीने चांगलं सांगितलं, केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे, संगमनेरात आमदार आपला आहे, मग निधी कोणाकडे मिळणार जास्त? आपले नगरसेवक आले, आपला नगराध्यक्ष आला तर मिळणार. आता हे उद्या आल्यावर परत तुमच्याकडे येताना सांगतील आता सत्ता आपली नाहीये, मग कुठून निधी द्यायचा, कसा निधी आणायचा? आता 4 वर्ष तुम्ही ठरवायचे. हे रडगाणं आहे करणारे नगरसेवक आणि नगराध्यक्ष तुम्हाला द्यायचे का जे विकासाबरोबर तुम्हाला पुढे घेऊन जाणारे तुम्हाला निवडून द्यायचे आहेत? या भागामध्ये वाचन चळवळीची सुद्धा मागणी झाली. ग्रंथालय देणं काहीच अवघड नाही, पण आम्हाला ग्रंथालय दिलं, लोक वाचायला लागले, वाचनातून पुढे आले, आर्थिक सक्षम झाले, तर उद्या राजकारणामध्ये स्पर्धा निर्माण होती. अति हुशार लोक झाले तर ते अक्कल शिकवतील ही भीती त्यांना वाटते, कारण यांना सवय लागली होती माझा माईक आणि माझंच ऐक, आणि टाळ्याने वाजवणारे कोण? आता हे तुम्ही तर सगळे मला याच प्रभागातील सर्वसामान्य घरातील लोक आज भीती दहशत मोडून आलेले इथं. आता काही जणांचे व्हिडिओ काढले गेलेत, 2 दिवसापासून येताय व्हिडिओ काढताय, बोला बोला. अरे दबाव किती टाकणार तुम्ही? अरे जेवढा तुम्ही दबाव टाकणार, जेवढी स्प्रिंग टाकणार, तेवढं त्याचं ते प्रेशर बाहेर येणार. त्याच्यामुळं लोकांना प्रभागाच्या ज्या तुमच्या अडचणी आहेत, इथं भाजीपाल्याचं मार्केट झालं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे उपनगरामध्ये, निश्चित आपला तर प्रयत्न आहे. मी परवा शिंदे साहेबांच्या सभेमध्ये किती तरी विषय सांगितले का जे विषय कधी 40 वर्ष त्यांना आठवले नव्हते. संगमनेर मध्ये विवाह नोंदणीचं सुद्धा अडचणी येता गुणवाडी ग्रामीणला जावं लागतं, हे सुद्धा आपलं अपयश आहे. आता नगरपालिकेत जर आमच्या आजी गेल्या तर 3ऱ्या मजल्यावर चढून जाऊ शकता का त्या? मग कशासाठी हा अट्टाहास? कशासाठी? तर ठेकेदार पोसायसाठी, बगल बच्चे पोसायसाठी हा अट्टाहास त्यांनी इतके वर्ष केला. नमो गार्डनला मोदी साहेबांच्या नावाने आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी 1 कोटी रुपये दिले. त्याच धर्तीवर आपण प्रत्येक भागात, आता यांच्या वचननाम्यात, जाहीरनाम्यात त्यांच्या 35 गार्डनचा उल्लेख करून आला. त्यातले 4-5 गार्डन मी स्वतः पाहून आलो, पण गार्डन काय मला कुठं दिसले नाही. त्यामुळं या भागातील ज्या ज्या अडचणी आहेत, लाईटीच्या असेल, कचरा व्यवस्थापनाच्या असेल, भूमिगत वीज वाहिनीच्या असेल, प्रत्येकाच्या घराच्या वरतून लाईट गेली. या लाईटीमुळे आज वरती जाताना लहान मुलांची सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते. तर माझा प्रयत्न राहणार आहे का भूमिगत वीज वाहिन्या करणं, भूमिगत गटारीचे कामं करणं. सिमेंटचा रस्ता फक्त नगरसेवकाच्या घरापुढे होणार नाही, उद्या रवीच्या घरापुढं किंवा भरतताईच्या गवळींच्या घरापुढं सिमेंटचा रस्ता होणार नाही. पहिला रस्ता सगळ्या प्रभागात होईल. मी आमदार झालो, माझ्या घरापुढे रस्ता नाही केला अजून, माझ्या लॉ कॉलेज पासून रस्ता खराब आहे, मी 4 वेळेस बुरून टाकतोय. पहिला सगळ्यांचा रस्ता करेल, मग माझ्या घराचा रस्ता करेल. ही भूमिका ज्यावेळेस तुम्ही ठेवशाल, ज्यावेळेस तुम्ही या निस्वार्थीपणे काम करशाल, त्यावेळेस ही मायबाप जनता तुम्हाला निश्चित डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हसोबा आपल्या इंदिरानगरमध्ये म्हसोबा महाराजांचं जागृत देवस्थान आहे, पण काही लोकांना धर्माबरोबर चेष्टा करायची सवय लागली. मी परवा सांगितलं 11,000 रुपयाची देणगी दिली होती या प्रभागातील तुमच्या माजी नगराध्यक्षांनी प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी. 11,000 रुपयाचा चेक सुद्धा यांचा बाउन्स झाला. यांची देवाच्या धर्माच्या कार्याला सुद्धा पैसे देण्याची मानसिकता नाही, दानत नाही. म्हसोबा महाराजांच्या मंदिरावरती तिथं सप्ताह घेतल्या, आणि जर त्या सप्ताह तुम्ही पूर्ण करू शकत नसाल तर तुमच्या सारख्या लोकांना का निवडून द्यायचं? प्रभागातील लोकांनी हा विचार केला पाहिजे. मी सांगितलं, शिंदे साहेबांनी मोकळं सांगितलं, MIDC देतो म्हणे. काल रस्त्यावरती सांगत होते आम्हीच आणलं. मग जर तुम्ही आमदार होते त्यावेळेसच नारळ फोडून आमच्या तरुणांना रोजगार दिला असता तर लोकांनी मला कशाला निवडून दिलं असतं? परत अजून 40 वर्ष झेललं होतं, तुम्हाला अजून 5 वर्ष झेललं असतं. आज कॉटेज हॉस्पिटल यांनीच बंद पाडलं. आज तुमच्या इथं जय जवान चौकातून यायचं म्हणलं तर बाजार समितीने इकडे तर भिंती हळूहळू सरकत आल्या, तिकडे जनता नगर दाबत चालले, इकडे इंदिरानगर दाबत चालले, आणि सांगता आम्ही गाळे दिले. कोणाला गाळे दिले? तुमच्याच लोकांना गाळे दिले. कुठं कोणत्या सामान्य माणसाला गाळे दिले? कितीतरी विषयावर बोलता येईल, परंतु बोलताना मी एवढं सांगेल, मी आमदार झाल्यापासून या प्रभाग क्रमांक 5ला 94,27,000 रुपयाचा आपण निधी दिलाय. किती दिवसात? 1 वर्षाच्या आतमध्ये. तो पण नगरपालिकेत आपली टीम नसल्यामुळं मला अडचणी आल्या. ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये आपलं पूर्ण विचाराचे लोक येतील त्यावेळेस हाच निधी करोडो रुपयामध्ये पुढे जाईल. संगमनेर नगरपालिकेचं बजेट 129 कोटीच्या आसपास आहे. 5 वर्षाचं किती होतं? एवढा पैसा गेला कुठं?
याचा जाब तुमच्यासारख्या लोकांनी त्यांना मतं मागायला आल्यानंतर विचारला पाहिजे. काय जर एवढं बजेट आहे तर रस्त्यावरती खड्डे का, रस्त्यावरती कचरा का, ड्रेनेजची असुविधा का, पाऊस आल्यानंतर संगमनेरला तळ्याचं स्वरूप उभं राहतं, रस्ता ज्या ज्या तुमच्या मागण्या राहतील, ज्या ज्या तुमच्या सूचना राहतील त्या निश्चित आपल्याला पुढे करून जाण्याचा आपला प्रयत्न आहे. काही जण म्हणताय का उमेदवार हा स्थानिक नाही, मग उमेदवार हा काय पाकिस्तानवरून आणलाय का आम्ही? तुम्ही कुठून आले? तुम्ही बी कुठेतरी साईडलाच होते ना. त्यामुळं काय असतं, ज्यावेळेस समोरच्याला पराभव दिसतो ना, त्यावेळेस पराभव दिसायला लागल्यानंतर तो असे काहीतरी वक्तव्य करून संभ्रमित करण्याचा प्रयत्न करतो. पण मला विश्वास आणि मला खात्री आहे, विश्वास तो नाही, मला खात्री आहे का येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला जे काही प्रभागाची विकास करायचा आहे, आपलं राहिलेलं आरक्षण सोडवायचं आहे, या सगळ्या गोष्टींना घेऊन आपण पुढे जाणार आहे. आता 2 दिवसापासून संगमनेरची माझी टिमटिमी वाजू राहिले, फक्त टिमटिमी. कधी कॅमेरा पुढे पहा त्यांना, संगमनेरचा तरुण व्यसनाधीन झाला, संगमनेरचा तरुण व्यसनाधीन झाला. अहो, संगमनेरच्या तरुणांनी तुम्हाला नाकारलं आणि त्यामुळं तुम्ही कुठंतरी वैफल्यातून या गोष्टी करताय. मी कागदच घेऊन आलो. ज्या पद्धतीने सोहेल शेर मोहम्मद शेख हा आरोपी मी नाही केला, पोलिसांनी केला. बरं, माझ्या सांगण्यावरून नाही केलाय, जो आरोपी धरला होता त्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये हे काही नावं आले आणि ते सांगताय का आमदार झाला आणि अचानक इथं अवैध धंदे वाढले, ड्रग्स सुरू झालं. अहो साहेब, हा ड्रग्सचा माफिया आहे तुमचा. हा कोणाबरोबर आहे? हा एक फोटो नाही, तुम्हाला असे मी 10 फोटो दाखवतो. तुम्ही त्याला केक भरवतानीचा बी फोटो आमच्या संगमनेरच्या भोळ्या बाबड्या जनतेला बघून द्या. तुमचं किती प्रेम होतं चाललंय. आरोप फक्त का करायचे का तरुण आज त्यांच्याबरोबर जायला तयार नाही, लाडक्या बहिणी शिंदे साहेबांना लाडक्या भावाला सोडायला तयार नाही. मग राहिलं काय, लाडका शेतकरी सोडायला तयार नाही. 7.5 HP पर्यंत त्यांना वीज माफी मिळाली. कुठला घटक असा आहे का ज्याला केंद्राच्या राज्याच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ मिळाला नाही? तुमच्या कोविड मध्ये मी बघितलं होतं, स्पर्धा लागली होती, वॅक्सिन मोदी साहेबांनी दिली, मोदी साहेबांच्या सरकारने दिली आणि हे नगरसेवक असे दाखवित होते का यांच्या घरातून बनवली आणि तुम्हाला दिली. जसं उपकार केला तुमच्यावरती. काम करताना उपकाराची भाषा आली नाही पाहिजे, काम करताना विनम्रता आली पाहिजे तुमच्यामध्ये. ज्यावेळेस मी आमदार झालो, मी माझं कर्तव्य समजतो आणि कर्तव्य म्हणून आपल्याला पुढे जाणं, ही जबाबदारी पुढे घेऊन जाण्याचं आपल्याला काम करता आलं पाहिजे. त्यामुळं मी विश्वास देतो, मी तो शब्द आपला नावाशी जोडून नका देऊ. मी खात्री देतो, शब्द बदलून घेतो. मी खात्री देतो का व्यासपीठावरील जे काही आपले उमेदवार आहेत, 5 नंबर असेल, 6 नंबर असेल आणि याच्या व्यतिरिक्त तुमचे नातेवाईक 1 नंबर मध्ये असतील, 2 नंबर मध्ये असतील, 15 नंबर मध्ये असतील, तरी लक्षात ठेवायचं का धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हासमोरील जे उमेदवार आहेत त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचंय. निवडून कशासाठी द्यायचंय? कोणाचा माज मोडायचा म्हणून नाही निवडून द्यायचं. पराभव झाल्यानंतर ऑटोमॅटिक माज मोडला जातो, पण आपल्याला विकासासाठी यांना निवडून द्यायचंय. जे तुमच्या अडचणी, जे तुमचे प्रश्न आहे, हे सोडवण्यासाठी मी आपल्या बरोबर राहील. आपण वचननामा केलाय, लोक जाहीरनामा करता, आपण वचननामा केलाय आणि या वचननाम्याच्या माध्यमातून आपण पुढे जाऊया. मला आता आपल्या काही सहकाऱ्यांनी 1999चं इतर हक्कातलं हे आणून दिलंय. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने शहर विकास आराखडा बनताना आरक्षण टाकल्या गेलं. हे आरक्षण टाकण्याचा उद्देश एवढाच होता की मी सगळा अभ्यास केला संगमनेरचा, आरक्षण पुढे पडले. जिथे जास्त मतं आहेत ना, जिथे जास्त मतं आहेत ना, घर बाजूला तिथं आरक्षण पडले. मोकळ्या जागेत आरक्षण नाही. जिथं बंगले आहेत ना तिथं मतं किती आहे? 4 मतं, 5 मतं. मग तिथं आरक्षण टाकून काय फायदा? इंदिरानगर मध्ये मतं चांगले, मग इंदिरानगर मध्ये आरक्षण टाका. मालदार रोडला मतं चांगले, तिकडे आरक्षण टाका. त्यामुळं आता या भुलभुलैयांना त्यांच्या बळी पडू नका. पुन्हा आपल्या सगळ्यांना विश्वास देतो, खात्री देतो, आम्ही थोडं वातावरण हलकं करायला लागतं ना. त्यामुळं आपल्याला शिंदे साहेब नगर विकास खाता आहे,
गृहनिर्माण खातं आहे. या दोन्हींच्या माध्यमातून पालकमंत्री महोदय विखे पाटील साहेब नेहमी आपल्या पाठीशी ठाम उभे असतात. त्यामुळं अजिबात काळजी करू नका. दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची ग्वाही मी देतो. 2 तारखेनंतर संगमनेर तालुक्याचा आमदार अमोल खताळच राहणार आहे, दुसरा कोणी होणार नाहीये. म्हणजे जर कोणी सांगत असेल तर आता संतोष भाऊनी बऱ्यापैकी चांगलं सांगितलं. मला पुढे अजून 2 सभा आहे, 10च्या आत करायच्या आहेत. तरी सांगतो, आपल्याला जे अधिकार आहेत ते परिषदेच्या आमदारला नाही. हे गुगलवरती जरी गेले तरी विधानसभा विधान परिषद तपासून बघा. ते पदवीधरचे ते 54 का 53 तालुक्याचे आमदार आहे. आपण तर फक्त एका तालुक्याचा आहे हो. त्यामुळं 53-54 तालुक्यात पदवीधरांचे प्रश्न त्यांनी जर आले, सांगितलं मी निधी देतो, तर त्यांच्याकडून लिहून घ्या का 54 तालुक्याला तुम्ही तेवढाच निधी देणार का. फक्त एवढं आहे का निधी आपणही आणला आणि आयत्या पिठावर रेवट्या वाढायचा कार्यक्रम आता या संगमनेरकर आमची स्वाभिमानी जनता सहन करणार नाही. या भागातील पुन्हा सांगतो, आमचा अतिशय तरुण उत्साही रवी म्हस्के असेल, आमच्या गौरीताई असेल, राहुल भोईर सारखा सामान्य कार्यकर्ता असेल, गुलेमावशींसारख्या सगळ्यांना उमेदवार देताना आपण सगळ्यांचा विचार करून आणि सगळ्यांना विचारून समन्वय करून या उमेदवार दिल्यात. तुम्ही घाबरू नका. जरी व्हिडिओ बनवला असेल तर काही फरक पडत नाही. असे व्हिडिओ काहीच बनताय. माझ्या विरोधात तर रोज 1000 लोक बसलेले आहेत व्हिडिओ बनवायला. संजू भाऊ, घाबरायचं काम करायचं नाही. असे व्हिडिओ किती बनवून द्या, दुसरा व्हिडिओ बनवा तुम्ही आणि त्याला उत्तर द्या. त्यामुळं पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती करत, धनुष्यबाण आणि कमळ चिन्ह समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्यांनी आपल्या सर्व उमेदवारांना विजयी करून 3 तारखेला पुन्हा याच ठिकाणी जल्लोष करण्यासाठी मी येणार आहे. आपल्या सर्व टीमला घेऊन इथे प्रत्येक प्रभागात आपण जाणार आहे. आणि काळाच्या ओघात राहिलं सांगायचं, पण दर 3 महिन्याला संगमनेर नगरपालिकेमध्ये जनता दरबार माझ्या उपस्थितीत घेऊन सगळे नगरसेवक बाजूला बसून आणि नगराध्यक्ष बरोबर ठेवून आपण जनता दरबार घेऊन जनतेचे प्रश्न सोडवणार आहे. 150 दिवसाचा कार्यक्रम सुद्धा आपण ठरवला आहे. पहिल्या 30 दिवसामध्ये तुमच्या प्रभागातील प्रत्येक रस्त्यावरचे खड्डे बुजवले जातील. तुमच्या ज्या पाण्याचे प्रश्न असेल, कचऱ्याचे प्रश्न असेल, हे सोडवले जातील. टप्प्याने 150 दिवसाचा जसं आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार काम करतंय त्या पद्धतीने केलं जाईल. पराभवानंतर काहींना आय लव्ह संगमनेर सुचलंय, तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि पुढे चला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.